राज्यामधील आरोग्य यंत्रणेवरून शिंदे सरकार अडचणीमध्ये आलेलं असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे पुत्र त्यांच्या होम पिचवरती सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना सर्व पक्ष नेते घेणार का असा सवालही विचारण्यात येतोय। कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार गणपत गायकवाड हे श्रीकांत शिंदेंच्या विरोधामध्ये असल्याचं दिसतंय। अशामध्ये राजू पाटील यांना मनसेकडून किंवा मवियाकडून शिंदे विरोधामध्ये रिंगणामध्ये उतरवण्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे होम पिचवर अडचणीत येणार। कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय नेते श्रीकांत शिंदेंना घेरण्याच्या तयारीत। मनसे आमदार राजू पाटील, भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदेंना विरोध। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण विरुद्ध श्रीकांत शिंदे वादाचाही होणार परिणाम। श्रीकांत शिंदेंना राजू पाटील देणार आव्हान, मनसे की मविया कुणाकडून उमेदवारी? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप शिवसेनेचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यातच कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप शिंदे गटाच्या कुरबुरीचे पडसाद राज्याच्या सत्ता कारणातही उमटलेले पाहायला मिळाले। जाहिरात वादानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर वातावरण निवळलं असलं तरी प्रत्यक्ष कल्याण मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटातील चुरस सुरूच असल्याचं दिसतंय। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यात वाद असल्याची चर्चा त्या काळात रंगली होती। काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपचं खच्चीकरण होत असल्याचा जाहीर आरोप केला होता। दुसरीकडे मनसेचे आमदार राजू पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातही फारसं सख्य नसल्याचं दिसतंय। विकास कामावरून खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध मनसे भाजप असा संघर्ष रंगताना दिसतोय। सोशल मीडियावरही एकमेकांना लक्ष्य करण्याचे प्रकार सातत्यानं होत आहेत। अशात सर्वपक्षीय नेते श्रीकांत शिंदेंना लोकसभेच्या निवडणुकात घेरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मनसे आमदार राजू पाटील हे मवियाकडून किंवा मनसेकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी दिव्यात राजू पाटील यांनी भावी खासदारकीचा केक कापत उमेदवारीचे संकेत दिले होते। मनसे ही कल्याणची लोकसभा लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। मनसेचा उमेदवार असेल मनसे त्या पक्षाबद्दल काय बोलू त्या त्यांनी आमच्या पक्षाने ठरवलं उमेदवार द्यायचं तर आमचा उमेदवार इथे निश्चित असेल। या लोकसभेची जबाबदारी माझ्याकडेच आहे, त्यामुळे आमचे प्रयत्न चालू आहेत लोकसभा व्हायला लागणार। हो 100%। त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांना प्रत्युत्तर दिलं होतं। काही जणांना खासदारकीची स्वप्न पडत असल्याचं सांगत ती स्वप्न मुंगेरी लालचे हसीन सपने असल्याची टीका त्यांनी केली होती। महायुतीचा कल्याण लोकसभेचा उमेदवार आपणच असू असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं। याला राजू पाटील यांनी दिलेलं प्रत्युत्तर ही चांगलंच गाजलंय। काही लोकांना इकडे पण सवय आहे की का की कुणी 5 वर्ष लोकांनी जबाबदारी दिली पण 5 वर्षामध्ये अजूनपर्यंत काही कमावलं नाही। त्या ठिकाणी जे आहे फक्त आता 5 वर्ष जबाबदारी दिल्यानंतर आता अजून मोठी स्वप्न पडायला लागली। मी म्हणतोय स्वप्न पडायला काय हरकत नाही। स्वप्न पडायला मुंगेरी लाल के हसीन सपने हे जे आहे मला वाटतं स्वप्न ते लोकांना माहिती आहे। त्यांनी कोणाचं नाव नाही घेतलं, मी कोणाचं नाव नाही घेतलं, परंतु कसं आहे काही लोकांना पॉकेट मनी मिळावं म्हणून घरच्या खात्यातनं कामं दिलेली आहेत लोकांनी, त्यामुळे ते कामं आणली वल्गना करतायत। अहो आम्ही छोटी कामं केली त्याला छोटं कशाला लेखता? कुठलंही काम छोटं नसतो। गल्लीतलं काम केलं तर त्या लोकांच्या सोयीसाठी असतो। तुम्ही बिल्डरांसाठी रस्ते बांधले तरी ते लोकांच्या सुविधेसाठी असतात। त्यामुळे त्याच्यातनं थोडा मास दिसत होता म्हणून तो उतरवण्यासाठी मी तो ट्विट केलेला आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या स्थितीवर एक नजर टाकूया। कल्याण लोकसभा मतदारसंघाची सद्यस्थिती। कल्याण लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकात शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे विजयी। 2019च्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना 5,59,723 मतं, राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना 2,15,380 मतं। कल्याण मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। सद्यस्थितीत 3 मतदारसंघात भाजपचे आमदार
अंबरनाथमध्ये शिंदे गट, कल्याण ग्रामीणमध्ये मनसे, तर मुंब्रा कळवा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे. भाजप आणि मनसे एकत्र आल्यास श्रीकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वरकरणी हा संघर्ष आणि राजकीय परिस्थिती पाहता श्रीकांत शिंदेंसमोर नवं आव्हान उभं राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र महायुतीचे वरिष्ठ नेते विधानसभा निवडणुकांच्या तोंडांवर असं काही घडू देतील याचीही शक्यता नसल्याचं सांगण्यात येत आहे. जाणून घेऊयात राजकीय विश्लेषकांचं मत. आपण बघतोय की शिवसेना, शिंदे गट आणि मनसेमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू झालाय. कल्याण लोकसभेच्या जागेवरून आपण बघतोय की तो संघर्ष सुरू झालाय. जर का महाविकास आघाडीने जर का कल्याण लोकसभेची जागा सोडली मनसेला, तर मात्र ही लढत 1 to 1 अशी होणार आहे. आणि त्या लढतीमध्ये निश्चितच आपण बघतोय की गेल्या 4 वर्षामध्ये घमासानप्रमाणे मनसे आणि शिंदे गटामध्ये ज्या पद्धतीने संघर्ष सुरू आहे, ट्विटर वॉर सुरू आहे, हे आपल्याला बघण्याचा औत्सुक्याचं राहील की नेमका त्याचा परिपाक किंवा त्याची परिणती काय होते. या सगळ्या माध्यमातून आपल्याला निश्चित सांगायचं होतं की जर का मनसेचा उमेदवार इथे जर का कोण जो काही दिला जाईल, त्या मनसेच्या उमेदवाराकडून निश्चितच या सगळ्याचा परामर्श घेतला जाईल. परंतु आपण दुसरीकडे जर का बघितलं तर आपल्याला लक्षात येईल. दुसरीकडे मवियाच्या जागा वाटपात कल्याणच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती आहे. मनसेनंही लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा स्थितीत कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांना कोणाकडून संधी मिळेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. निवडणुकात ठाकरे गटानं कल्याणमध्ये मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास नवा इतिहास घडण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदे यांना खासदारकीची निवडणूक जिंकायची असेल तर मतदारसंघातील वाद आणि मतभेद मिटवावे लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट महाराष्ट्र.